नमस्कार मित्रांनो, आज आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आज आपण आपल्या शेतातील लसूण शेती बघणार आहे। आम्ही लसूण कशा प्रकारे लावलेला आहे। हात आहे आमचा लसणाचा प्लॉट। असा आम्ही 3 प्लॉट लावलेले आहेत लसणाचे छोटे छोटे। खूप छान आहे। हा देशी लसूण आहे, त्यामुळे हा थोडासा सुकलेला सारखा दिसतो। आजूबाजूला आम्ही कोथिंबीर देखील लावलेली आहे। बघा दिसते, तिला आता फुलं आलेली आहेत। रानातून घरी नेण्यासाठी राहिलेली आहे। आता आलेलं आहे तर आता घेऊनच जाणार आहे। दीदी आणि मी आलतो, म्हटलं थोडीशी कोथिंबीर ही घेऊन जाऊया। थोडीशी कोथिंबीर घेतली उपटून, म्हटलं लसूण ही बघून जाऊया। बघा ना किती छान आलेला आहे। आता ह्या लसणाला 1-1.5 महिना झालेला आहे असेल सहजच। बघा इकडं आम्ही तसेच भाजी लावलेली आहे। ही चाकवताची भाजी लावलेली आहे। हे लसूण अशा प्रकारे छान आलेला आहे। असं वरून व्हिडिओ खाल्यामुळे लहानच दिसतो। ही चाकवताची भाजी, पुन्हा इथं पालकची भाजी, पूर्ण अशी सेंद्रिय अशी, त्याला कुठल्याही प्रकारचं औषध फवारणी वगैरे काही नाही। पूर्ण सेंद्रिय, फक्त शेणखत वापरलेलं आहे आम्ही लसूण लावण्यासाठी। त्याच्याच कडेने ही पालेभाज्या लावलेल्या आहेत। पुढे गेलं तर शापूची पण भाजी लावलेली आहे। आता तिला बिया यायला लागलेल्या आहेत भरपूर। आम्ही घरी नेऊन खाल्लेली पण आहे। आणि आता हे राहिलेली शापू, हे पुन्हा तिथं थोडीशी मोहरीचं पण एक झाड आलेलं आहे। हा आहे आमचा लसणाचा एक प्लॉट। ही पालक ही एक आलेलं आहे, ती मोहरीचं झाड पण आहे। असा छान आमचा आहे। तुम्हाला आवडला असल्यास कमेंट करा। ही मेथीची भाजी पण आम्ही लावलेली होती। आता ती संपून गेलेली आहे। कुठेतरी थोडेसे 1-2 मोड राहिलेले आहेत। ही दुसरा प्लॉट आहे आमचा लसणाचा। हा पण छान आलेला आहे। एकाच दिशेने जरा जास्त मोठा आणि एका साईडने थोडासा कमी मोठा आलेला आहे। आता पुढच्या प्लॉटमध्ये पण लसूण आहे, पण ते थोड्याच प्रकार आहे। अलीकडे तो कोथिंबीर, आंब्याच्या बुळामध्ये कोथिंबीर लावलेली आहे ड्रिपच्या साईडला। आता ती मोठी झालेली आहे। आता तिला आम्ही घरी नेणार आहे। किती छान आहे ना, तिची फुलं पण किती छान वाटतात। आता तिला धन पण येतील। ही भाज्या, हा छोटासा भाज्यांचा प्लॉट बनवलेला आहे। इथे की कोथिंबीर, चाकवत, गाजर, नंतर पालक, प्रत्येकच भाज्या थोड्या करून लावलेल्या आहेत। आमची फॅमिली खूप मोठी असल्यामुळे आम्ही घरीच असं करतो। दीदी मी घेतच होतो भाजीपाला वगैरे, आणि त्यातून मग पुन्हा भाजीपाला घेऊन झाल्यानंतर आम्ही घरी गेलो। थोडं हा तिसरा प्लॉट आमचा अर्धा झालेला आहे। कसा आहे लसूण आमचा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।